नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी लक्ष्मण काळे। आज आपण लागवडीबद्दल, त्याच्यानंतर बेड, शेणखत, बेसल डोस, बेन प्रक्रिया या सगळ्या गोष्टीवर थोडंसं सविस्तर समजून घेऊ। कारण पावसानं थोडीशी जास्त गडबड केल्यामुळे आता लागवड मात्र लवकरात लवकर करणं गरजेची, कारण आपल्याला पावसाचे जे बेमोसमी पाऊस आपल्याला अगोदरच आला त्याचा फायदा उचलून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता लागवड करताना आपण निश्चित लागवड करू शकतो। आपल्या भागामध्ये तुम्हाला माहिती आहे की जूनच्या अगोदर शक्यतो लागवड होत नाही, कारण पाणी बऱ्यापैकी 90% शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता असते। तर त्याच्यामुळे आपण जूनमध्ये लागवड करतो। पण आता निश्चित तुम्ही आता लागवड करू शकता। काही भागामध्ये किंवा आपल्याच काही शेतकरी मे मध्ये सुद्धा लागवड करतात ज्यांच्याकडे पाणी येते। पण आता सगळ्या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली की बेड काढलेले नाहीये। त्याच्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे काही शेतकऱ्यांचे काढलेले आहे, पण बऱ्यापैकी जवळपास 80% शेतकऱ्यांचे बेड नाहीये। तर ते बेड आता आपल्याला काढत बसायचे नाही। आपल्याला डायरेक्ट आपण कापसाला जशी सरी पाडतो तशी 4.5 फुटाची सरी पाडायची। त्याच्यात पुन्हा कोळप किंवा डवरं टेकून आपण पुन्हा 2 फुटाची सरी पाडून डायरेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये लागवड करायची। आणि तुम्हाला वाटत असेल की समजा भविष्यामध्ये मग आता बेड नसल्यामुळे काही प्रॉब्लेम येईल का, तर आपल्याला लागवड केल्यानंतर थोडीशी वाफ मिळाली की त्या मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला बेडचं भर लावायचं जे पॉवर टिलर आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला थोडी भर देऊन आपल्याला निश्चित तो बेड टाईप तयार होणार आहे। तर त्याच्यामुळे आपण ह्या बेड ओढायच्या याच्या त्याच्या भानगडी न गेलेलं कधीही चांगलं। दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शेणखत। तुमचं असं म्हणणं असेल की मग आता शेणखत कधी टाकायचं, कारण जर बेडच ओढलेलं नाहीये, रोटावेटर पण चालणार नाही, तर मग शेणखत कधी टाकायचं। तर शेणखताला सुद्धा तुम्ही आता 2 लाईन मारल्याच्या नंतर तुम्ही टाकू शकता। पूर्ण पसरट असं टाकायचं, असं दोन्ही रेगोळ्यामध्ये न टाकता डायरेक्ट पसरट टाकून आणि लागवड करताना ते हाताने आपण ज्यावेळेस कंद झाकणार आहे तर त्यावेळेस निश्चित ते मिक्स होईल। तर अशा पद्धतीने करा, किंवा मग नंतर आपण लागवड पूर्ण झालीच नंतर तुम्ही अगोदर शेणखत टाकून नंतर पॉवर टिलरनं जी आपण भर देणार आहे तर ती भर सुद्धा तुम्ही देऊ शकता। दोन्हीतून एक कोणती तरी पद्धत आपण वापरू। मित्रांनो, आता दुसरी गोष्ट आपल्याला बेसल डोस। बेसल डोस मध्ये आपल्याला खूप खर्च करायची गरज नाही। बल्क फर्टिलायझरचा मात्र आपल्याला जास्त वापर करायचा आहे। जसं 10-20-20 किंवा 10-20-20 हे जर घेतलं तर तुमचा पोटॅशवरचा खर्च वाचल, कारण डीएपी जर आपण घेतलं तर मग पोटॅश वेगळं घ्यावं लागतं। त्याच्यामुळे तुम्ही 10-20-20 किंवा 10-26-26 हे बल्क फर्टिलायझर 50 किलोचे जे खत आहे ते घ्या। त्याच्यात 3 ते 4 बॅग एकरी घ्या। याचं कारण असं की तुमचा वॉटर सोल्युबलवरचा खर्च बऱ्यापैकी त्याच्यामुळे कमी होतो, कारण ते स्वस्त पडतं आणि आपल्याला वॉटर सोल्युबल खतही खूप महाग पडतात। तर त्याच्यामुळे निश्चित तुम्ही 10-26-26 किंवा 10-20-20च्या 3 ते 4 बॅग बेसल डोसमध्ये घ्या। याच्यासोबतच आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटची किट घ्यायची। किट चांगल्या कंपनीची बघून घ्या, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट आपल्याला मिळतात जे अद्रकसाठी आवश्यक आहे। आणि हे अशा पद्धतीची जर आपण किट घेतली तर आपल्याला 10-26-26 मधून मुख्य अन्नद्रव्य मिळणार आहे आणि किट मधून दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला मिळणार आहे। हे तिन्ही जे अन्नद्रव्य आहे, तिन्ही घटक आहे, तिन्ही जे अन्नद्रव्याचे गट आहे ते तिन्ही जर मिळाले तर आपल्याला निश्चित भविष्यात जे पान पिवळे होणं किंवा न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी ज्याला आपण म्हणतो ती जाणवते, तर ती निश्चित हे वापरल्यानंतर जाणवणार नाही। त्याच्यानंतर बेसल डोस टाकायची पद्धत, आता बरेच शेतकरी काही कोणी रेगोळीत टाकतं किंवा कोणी अगोदर फेकून नंतर रोटावेटर मारतात। तर असं न करता तुम्ही माझ्या मते ती सेंटरला टाका, दोन्ही रेगोळीच्या मध्यभागी, आणि नंतर आपण ज्यावेळेस अद्रक लागवड झाल्यानंतर थोडंफार माती लोटू काही त्याच्यात मिक्स होईल आणि बाकीचं त्याच जागेवर मध्यभागी मिक्स झालेलं तिथून सुद्धा ती मुळीला लागू होतं, कारण 1 फुटाचं अंतर म्हणलं अर्धा फूट दोन्हीकडून मुळी निश्चित तिथपर्यंत लांबते। त्या शेणखत पण मिक्स होऊ शकतं आणि आपण टाकलेला बेसल डोस सुद्धा निश्चित त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही बेसल डोसचं सुद्धा नियोजन करा। आता बेन प्रक्रिया। बेन प्रक्रियेमध्ये खूप प्रमाणशीर तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक घ्यायचंय। बऱ्याच वेळेस असं दिसून आलेलं आहे की प्रमाणाच्या बाहेर जर तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेतलं तर 100% जर्मिनेशन स्लो होतं किंवा बऱ्यापैकी म्हणजे उशीर आपल्याला जर्मिनेशन मध्ये दिसून येतो उगवण क्षमतेमध्ये। तर आपल्याला प्रमाणशीर बुरशीनाशक घ्यायचंय, 22 असो किंवा इतर कुठलंही तुम्ही जे बुरशीनाशक बेन प्रक्रियेसाठी घेणार आहे। शक्यतो 22 खूप चांगलं। 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम जरी घेतला आपण तर खूप होतं, तेवढ्या त्याचं प्रमाण सफिशियंट आहे। आणि त्याच्यासोबत आपले कीटकनाशक घ्यायचंय, त्याचं सुद्धा शिफारस केलेल्या प्रमाण घ्यायचं आणि एखादं ह्युमिक ऍसिड
किंवा गाऊचं एक तुम्ही बेन प्रक्रिया म्हणून त्याला सोबत घेऊ शकताय. याच्या व्यतिरिक्त आपल्याला बेन प्रक्रियामध्ये दुसरं काहीच घ्यायचं नाही आणि काही आवश्यकता पण नाही. तसं बेसल डोसमध्ये सुद्धा तुम्ही कोणी थायमेट किंवा फ्युरी वगैरे वापरतं, तर या गोष्टीची तुम्हाला एवढी फारशी काही गरज नाही आहे मला असं वाटतं. कारण भविष्यात आपण जैविक पद्धतीने त्याच्यावरती व्यवस्थित काम करणार आहे, तर त्याच्यामुळे त्याच्यासुद्धा तुम्ही जास्त भानगडीत जाऊ नका. आणि साधारण माती एक 3 ते 4 इंच सुरुवातील 3 इंच कमीत कमी माती एवढी ठेवा. त्याच्यापेक्षा जर कमी तुम्ही ठेवली तर एखादा पाऊस पडला तर ते पूर्ण उघडं होऊन जातं बेनं. त्याच्यावर सूर्यप्रकाश पडल्यामुळे ते कंदकुज असे सगळे प्रॉब्लेम येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही लागवडचं नियोजन ठेवा. आता बेडच्या भानगडीत न जाता लगेच लागवड केली तरी चालेल. आपल्या भागामध्ये साधारण आपला 1 महिना वाचू शकतो असं दिसून येतंय. 1 महिना म्हणण्यापेक्षा साधारण 20 दिवस तरी आपले वाचतील. तर हे 20 दिवसाचा नक्की फायदा घ्या. कारण पुढं उघडीप जरी झाली, 15-20 दिवस पाऊस जरी नाही पडला तरी जमिनीचं पोट चांगल्यापैकी भरलेलं आहे. आणि थोडंफार जरी आपण 1-2 वेळेस पाणी दिलं तरी सुद्धा आपलं जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने होऊन आणि आपले एक साधारण 10-15-20 दिवस वाचतील. तर अशा पद्धतीने निश्चित तुम्ही नियोजन करा. आपण याच्या पुढच्या टॉपिकमध्ये बरंच प्रत्येक गोष्टीचा किंवा आपल्या लागवडीचा किंवा आपल्या शेतीचा कागदावर हिशोब कसा ठेवायचा, त्याच्यानंतर आपल्याला कृषी निविष्ठा चांगल्या कशा ओळखायच्या, बऱ्याच गोष्टीबद्दल आपण दुकानदाराकडून काही एखादी वस्तू आपण खरेदी करायला गेलो तर ती कशा पद्धतीने ओळखून घ्यायची, अशा सगळ्या गोष्टीवरती आपण सविस्तर चर्चा करू. तर त्याच्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा, जेणेकरून बेड न काढता सुद्धा आपण लागवड करू शकतो का, अशा पद्धतीचे जे कन्फ्युजन आहे ते निश्चित दूर होईल. धन्यवाद.